जगदंबे सोमनाथ महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका 64 समुदाय आपल्या त्यांचे कसबा मजकुरामध्ये हात जोडून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी माता जगदंबे आपण होते भैरवनाथाला भेटायला जात आहेत। भैरवनाथ सुद्धा आई सौंदादेवीच्या भेटीला आता निघालेला आहे। सर्वजण भैरवनाथ ट्रस्टीचे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात। चला आई आपली सौंदादेवी कुसुमादेवी आणि भैरवनाथाला भेटायला निघालेली आहे। नमस्कार मंडळी, कशा सर्वजण? मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आहे धुळवड। काल रात्री 11:15 वाजता आईची होळी लागली, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिलात। आणि आज धुळवडी निमित्ताने आपली आई सौंदादेवी, आपला भाऊ भैरवनाथ, बहीण कुसुमादेवी यांना भेटायला जाणार आहे। आणि हा जल्लोष श्रीवर्धनकरांचा आणि परंपरागत रीतिरिवाज जे धुळवडीचे आहेत ते आज श्रीवर्धनकरांचे पाहायला मिळतील। त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पुढे पाहत राहा की आई आपली सौंदादेवी आपल्या भैरवनाथाला कशा प्रकारे भेटते आणि त्या ठिकाणचा हा जो जल्लोष आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही पुढे पाहत राहा। आपली ग्रामदेवता आई सौंदादेवीचं हे मंदिर, आणि आज आई आपल्या भावाला आणि बहिणीला भेटायला जाणार आहे। या ठिकाणी सर्व मंदिर ट्रस्टीचे सदस्य आणि आपल्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी या धुळवडी निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतील। आई सौंदादेवीचं छान असं आपल्याला दर्शन होत आहे। आणि आता थोड्या वेळातच आई या ठिकाणाहून निघणार आहे। जे आपल्याला पाहायला मिळणार आहे आपला भाऊ भैरवनाथ, बहीण कुसुमादेवी यांना भेटायला आज धुळवडीच्या या दिवशी दर वर्षाप्रमाणे यंदाही आपल्याला हा धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळेल। सोमनाथ महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका 64 समुदाय आपल्या त्यांचे कसबा मजकुरामध्ये हात जोडून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी माता जगदंबे आपण होते भैरवनाथाला भेटायला जात आहेत। भैरवनाथाची भेटाभेट करून आपण माता जगदंबे कुसुमादेवी जसं भेटणार आहोत आणि कुसुमादेवी सगळं भेटाभेट तिथली सगळं उरकून आपण म्हणतो कोटेश्वर स्थानकाची भेटाभेट करणार। माता जगदंबे सगळ्या भेटी आहेत, तर सगळ्या व्यवस्थित अंदाज पार पडले पाहिजे, कुठले विघ्न अडचणी येता कामा नये आणि सर्व बाळगोपाळांचं रक्षण करत आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थित अंदाज पार पडत। बोला आई
चला तिकडून आई सौंदादेवी येते आणि आपल्याला भाऊ भैरवनाथ सुद्धा दिसतोय आणि भैरवनाथाचे हे सगळे मंदिर ट्रस्टीचे सगळे सभासद आपल्याला पाहायला मिळतात। हे जे ढोल आपण पाहतोय ते भैरवनाथाचे आपण पाहतोय आणि आता थोड्या वेळातच आई कुसुमादेवी सुद्धा येणार आहे आणि हा त्रिवेणी संगम आज आपल्याला धुळवडी निमित्ताने पाहायला मिळणार आहे। भाऊ भैरवनाथ सुद्धा आई सौंदादेवीच्या भेटीला आता निघालेला आहे। सर्वजण भैरवनाथ ट्रस्टीचे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात। हा जल्लोष फक्त आपल्या श्रीवर्धन गावातच पाहायला मिळतो। धुळवड असो सर्व सण असो श्रीवर्धनचे हे पारंपरिक सण पाहायला मिळतात। आज धुळवड, काल होळी झाली आई सौंदादेवीची, रात्री 12:15 वाजता होळी लागली, तो सुद्धा आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळाला आणि हा धुळवडीचा आज आपल्या श्रीवर्धन गावातला जल्लोष आज आपल्याला पाहायला मिळतोय। पंचक्रोशीतील सगळे भाविक आता या चौकर पाकाडीच्या नाक्यावर जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। इथेच आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला मिळणार आहे। आपले मंदिर ट्रस्टीचे सभासद आणि आपले मित्र संतोषजी भगत जे पुजारी आहेत भैरवनाथाचे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। आता थोड्या वेळातच भाऊ भैरवनाथ, आई सौंदादेवी आणि आपली कुसुमादेवी सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे। भैरवनाथ मंदिर ट्रस्टीचे सगळे सभासद आणि पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक, सर्व पर्यटक सुद्धा आज या सणाला, आपल्या धुळवडीच्या सणाला आपल्याला पाहायला मिळतात। खरंच हे पारंपरिक सण आपल्याला श्रीवर्धन मध्येच पाहायला मिळतील। हा जल्लोष बघा किती आहे। या ठिकाणी महिला, भाविक, लहान थोर सर्वजण आज या ठिकाणी धुळवडी निमित्ताने आज आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी सुद्धा सगळ्या या महिला भाविक बघा किती हा जल्लोष, हा त्रिवेणी संगम पाहायला आज या श्रीवर्धनच्या चौकर पाकाडीच्या नाक्यावर वीर स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आपल्याला पाहायला मिळतात। वंडा रे वंडा, केळीचा वंडा, सोमनाईच्या पालखीला सोन्याचा गोंडा। खरंच हा जल्लोष आणि खरंच आई सौंदादेवी, आई कुसुमादेवी आणि आपला भाऊ भैरवनाथ या ठिकाणी भेटणार आहेत। हा त्रिवेणी संगम पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सगळे श्रीवर्धनकर आणि आलेले सगळे पर्यटक आणि शासनाकडून होणारी आपल्याला ही सुविधा या ठिकाणी पाहायला मिळते। चला आपण आता आई सौंदादेवी सुद्धा निघालेली आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकीकडे आपल्याला पाहायला मिळते आई सौंदादेवी, भाऊ भैरवनाथ आणि या ठिकाणी आई कुसुमादेवीचं सुद्धा आगमन झालेलं आहे। छान असं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्रिवेणी संगम। आई कुसुमादेवीचं सुद्धा आगमन झालेलं आहे या ठिकाणी। धुळवडीचे हे पारंपरिक सण श्रीवर्धनचे आपल्याला पाहायला मिळतात। आपला जीवनतर्फे हा जल्लोष बघा, या ठिकाणी सर्व श्रीवर्धनकर पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक खरंच हा शिमगोत्सव पाहावा तो श्रीवर्धनकरांचा। या ठिकाणी आपला भाऊ भैरवनाथ, जो भैरवनाथ आपल्याला पाहायला मिळतो आहे। भाऊ भैरवनाथ, आई कुसुमादेवी आणि बहीण आई सौंदादेवी हा त्रिवेणी संगमाचा थोड्या वेळातच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे।
अशी गुलालाची उधळण करत आई सोमजादेवी, भाऊ भैरवनाथ आणि आई कुसुमादेवी त्रिवेणी संगम आता आपल्याला पाहायला मिळालं। आणि आता आपण निघालेलो आहोत सोमजाई मंदिराच्या दिशेने। तिथे आईची बहीण काळश्री देवी सुद्धा भेटणार आहे, तो सुद्धा आपल्याला संगम पाहता येईल। चला आपण आता काळश्रीच्या भेटीला चाललेलो आहोत। आई सोमजादेवीच्या या प्रांगणामध्ये आपण आता आलेलो आहोत। सोमजादेवीला भेटायला भाऊ भैरवनाथ आणि आई कुसुमादेवी ही बहीण आई सोमजादेवीला भेटायला येत आहेत। आपण मगाशीच पाहिलं की वीर सावरकर चौकात म्हणजेच आपलं श्रीवर्धनचा चौकर पाकाडीचा नाका या ठिकाणी त्रिवेणी संगम झालं आणि आता आपलं हे आई सोमजादेवीचं मंदिर आणि या ठिकाणी आता भाऊ येत आहे आणि बहीण सुद्धा या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी हे फटाके सुद्धा लावले जात आहेत। भाऊ आणि बहिणीच्या स्वागतासाठी आई सोमजादेवी आता भावाची आणि बहिणीची वाट पाहते। फटाक्यांची सुद्धा आतषबाजी या ठिकाणी होते। भावाची आणि बहिणीची आता भेट होणार आहे या ठिकाणी। पुन्हा एकदा या ठिकाणी सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत। भैरवनाथ आणि आई कुसुमादेवी ही सोमजादेवीची बहीण आपल्या सोमजादेवीला भेटायला आलेले आहेत। श्रीवर्धनकरांचा हा जल्लोष तुम्हाला आज या धुळवडी निमित्ताने पाहायला मिळत आहे। पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक पर्यटक सुद्धा आज या श्रीवर्धन मध्ये आपल्याला धुळवडी निमित्ताने पाहायला मिळत आहेत। चला काळश्री देवी सुद्धा आई सोमजादेवीच्या भेटीला आलेली आहे।
श्रीवर्धन आणि श्रीवर्धनचे हे पारंपरिक सण आणि आज धुळवड निमित्त आपल्याला पाहायला मिळाले की आई सोमजादेवी, भाऊ भैरवनाथ आणि आई कुसुमादेवी आणि आता काळश्री देवीचा हा संगम आज आपल्याला पाहायला मिळाला आणि श्रीवर्धनकरांचा हा जल्लोष आज आपण पाहतोय आणि हे भाऊ भैरवनाथ आणि आई सोमजादेवीचे या ठिकाणी सुद्धा मिलन हे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। भैरवनाथाचे पुजारी आणि सोमजादेवी ट्रस्टीचे हे मानकरी तुरे या ठिकाणी भेटत आहेत। सर्वजण जल्लोषात आज आपल्याला पाहायला मिळाले। आपल्याला सुद्धा आज श्रीवर्धनचा पारंपरिक सण आवडला असेल तर जरूर कमेंट्स करा आणि जाता एवढंच सांगतो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका।